तर आपण बघतोय सांगलीच्या विटानगर परिषदेवर शिंदे सेनेची सत्ता आलेली आहे। भाजपच्या 55 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावल्याचं इथं कळतंय। सांगलीच्या विटानगर परिषदेवर शिंदे सेनेची सध्या सत्ता आहे। महत्त्वाची बातमी, नगराध्यक्षपदी शिंदे सेनेच्या काजल म्हेत्रे या निवडून आलेल्या आहेत। 26 पैकी 22 जागांवर शिंदे सेनेचे उमेदवार विजयी झाले। लोकांना ते मान्य झालं। खूप मोठं यश आम्हाला सर्वांना विटेकरांनी त्या ठिकाणी दिले। या यशामध्ये लोकांना ते मान्य झालं। खूप मोठं यश आम्हाला सर्वांना विटेकरांनी त्या ठिकाणी दिले। या यशामध्ये तमाम विटेकरांचा ज्ञात अज्ञात अनेक लोकांचा याच्यामध्ये मला सहकार्य मिळाले। सगळे उमेदवार जे 4 उमेदवार आमचे हरलेत, वास्तविक पाहतात की 4 उमेदवार इतकी ताकदीने लढले की लढल्यामुळे पॅनल आमच्या पॅनल विजय सोपस्कर झालेला आहे आणि खूप मोठं यश आम्हाला दिले। या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे। एवढं मोठं यश त्याच्या पाठीमागे खूप मोठी जबाबदारी त्या लोकांनी आमच्या खांद्यावरती दिली आणि निश्चितपणे जे शब्द आम्ही निवडणुकीच्या निमित्ताने दिले होते ते सगळे शब्द ते सगळे काम पूर्ण करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न जी ऐतिहासिक निवडणूक झाली। ऐतिहासिक निवडणूक अशासाठी पाहू शकतोय विजयी उमेदवाराच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहे। शिंदे सेनेनं सत्ता मिळवलेली आहे विटा नगरपालिकेवर। गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता विट्यात होती आणि आता शिंदे सत्तेने बाजी मिळवली। तर आणखी